DHS रिलेटेड कालपासून खूप सारे क्वेश्चन येत होते की नेमकं एक PDF पण आलेलं आहे की कोणत्या विभागात किती उमेदवार ॲब्सेंट, किती ऑर्डर दिल्या, किती शिल्लक, किती जागा शिल्लक राहिल्या, पुढली प्रक्रिया काय असेल. ठीक आहे. तर ते पण मी सांगेल. काही जणांना ते PDF मध्ये थोडा डाऊट येत होतं, ते समजत नव्हतं, ते पण मी एक्सप्लेन करेन. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज नेक्स्ट प्रोसेस संदर्भात जर म्हणलं, मी थोड्या वेळ आधी मेसेज पण टाकला होता ग्रुपवर की आज आम्ही स्वतः DD ऑफिसला गेलो होतो. तिथं जाऊन आम्ही चौकशी केली, ते विचारलं तर त्यांच्याकडून जी प्रोसेस आता सध्या काय चालू आहे किंवा पुढे काय होणार आहे कधी, तर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. सगळ्यात फर्स्ट की ॲब्सेंट जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या 3 चान्स आणखीन सर्व डिव्हिजनचे नाही झाले. ठीक आहे, मी ग्रुपवर पण तोच मेसेज टाकला होता. मी DD ऑफिसहून आल्यावरून तेच टाकला होता ग्रुपवर मेसेज मी, की आणखीन 3 चान्स सर्व डिव्हिजनचे नाही झाले. तर काही डिव्हिजनमध्ये फर्स्ट सेकंड चान्स, मोस्ट ऑफ ह्याच्यामध्ये सेकंड झालेत. थर्ड चान्स पण झालेत काही ह्याच्यामध्ये, पण काही डिव्हिजन आणखीन थर्ड चान्स बाकी आहे. तर आणखीन सर्व डिव्हिजनमध्ये 3 चान्स झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं आणखीन कोणत्याच विभागाने सेकंड लिस्टच्या प्रोसेसला सुरुवात केलेली नाही. ज्यावेळेस हे सर्व प्रोसेस होईल त्याच्यानंतर ते वर डायरेक्टरला कळवतील, संचालकाला, की 3 चान्स देऊन पण उमेदवार हे ह्याच्यासाठी ॲब्सेंट राहिले, DVसाठी आले नाही, त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल. ते प्रोसेस झाल्यानंतर मग सेकंडची चालू होईल. पण सध्या तरी आणखी सेकंडची प्रोसेस कोणी चालू केली. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट ही की आज आम्ही गेलो त्यावेळेस तिथं अदर कॅडरचे पण DV आणि दुसरी प्रोसेस चालू होती, दुसऱ्या कॅडरची पण. तर ते एक त्यांचं म्हणाले की नर्सिंगच फक्त एकच कॅडर नाही आहे, त्याच्या नर्सिंग व्यतिरिक्त पण आणखी भरपूर कॅडर आहेत, त्यांच्या पण प्रोसेस चालू आहेत, त्याच्यामध्ये तुमची पण चालू आहे. तर काम तर डेली कंटिन्यू चालू आहे. ठीक आहे, डेली आम्ही भरती प्रक्रियेवरच काम करतो आहे. पण आता एक्झॅक्ट नाही सांगता येणार की हे काम किती दिवसात संपेल आणि किती दिवसात होईल. तर जितकं लवकरात लवकर होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आचारसंहितेचं पण मी त्यांना विचारलं तर तेच म्हणले की आम्ही आचारसंहितेच्या आधीच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण किती दिवसात होईल हे असं एक्झॅक्ट नाही सांगता येणार. ठीक आहे, कारण फक्त नर्सिंग एकच कॅडर नाही की ज्याची प्रोसेस मग आम्ही करतो आहे. तर याच्या व्यतिरिक्त दुसरे कॅडर पण आहेत, त्यांच्या पण ऑर्डर द्यायच्या आहेत, त्यांचं पण प्रोसेस आहे, त्यांचे पण DV करायचं आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं सध्या इतकी प्रोसेस झालेली आहे. आणखीन सेकंड लिस्टसाठी कुठल्याच डिव्हिजन आणखीन प्रोसेस चालू केली नाही. ठीक आहे, तर लवकरच करतील. समजा ज्यांचे थर्ड लिस्ट एकदा झाल्यानंतर, थर्ड चान्स झाल्यानंतर सेकंड DVसाठी पण प्रोसेस करतील. तो पण ऑदर कॅडरच्या पण ऑर्डर आणि DVची प्रोसिजर चालू आहे. आता राहिला पुढला प्रश्न की किती जागा आता वॅकंट राहिलेल्या होत्या. तर ते मी सांगत होता किती राहिले आणि काय किती शिल्लक आहे, किती ऑर्डर दिल्यात ते. तर खूप जण विचारत होते की सध्या काय चालू आहे, अपडेट कुठल्या डिव्हिजनमध्ये काय. तर मी आज जी काही माहिती मिळाली मी DD ऑफिसला गेल्यानंतर, ती मी ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण तेच टाकला होता. DD ऑफिसला आलेला मेसेज तोच टाकला होता मी ग्रुपवर, की नेमकं मला तिथं काय काय माहिती मिळाली काय. आणि इथून पुढे पण जे काही अपडेट असेल मिळेल ते मी ग्रुपवर शेअर करेन. तर ठीक आहे, चला. आता आणखीन एक डाऊट येतो खूप जणांचा की एक PDF आलेलं आहे. ठीक आहे, आता हे PDF ऑफिशियल आहे नाही, नो आयडिया. ठीक आहे, हे काही कुठल्या ऑफिशियल साईटवर नाही, आणि मोस्टली DHSचं साईटवर ऑफिशियली ते काही ऑफिशियल साईटवर काही मोस्टली प्रोसिजर ते टाकत पण नाहीत. ठीक आहे, तर असेल मे बी. ठीक आहे, तर मी काय 100% गॅरंटी नाही घेत किंवा हां हे ऑफिशियलच आहे, कारण त्याच्याबद्दल काही कन्फर्मेशन नाही मिळालं, हे कुठल्या ऑफिशियल साईटवर नाही आहे. पण ठीक आहे, मोस्ट ऑफ द तर आकडेवारी वगैरे ते बरोबर दिसत आहेत तर टाकलेले. आता हे कुणी बनवलेलं आहे का ऑफिशियल माहीत नाही. ठीक आहे, ह्याच्या रिलेटेड खूप जणांचं क्वेश्चन होतं की हे खूप जणांना समजत नव्हतं की नेमकं हे काय आहे, नेमकं हे पोस्ट मेन्शन काय, हे डिफरन्स का पडतो आहे, हे असे आकडे का आले, कॅन्डिडेट काउन्सिलिंग काय, ॲब्स्ट्रॅक्ट ऑर्डर पेंडिंग काय आहे. तर मी काल पण ग्रुपवर मेसेज टाकला होता की मी ह्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवेन की नेमकं हे काय आहे. तर ठीक आहे, थोडं वेळ नाही मिळाला त्याच्यामुळं आज बनवू शकलो नाही लवकर. तर आता एक्सप्लेन करतो आहे. तेच कॉल येत होते खूप जणांचे की नेमकं सर ते काय आहे PDFचं. तर एकदा सांगतो तुम्हाला. हे टोटल वॅकेन्सी इन पोस्ट मेन्शन्ड आहे ते. ठीक आहे, ज्या त्या डिव्हिजन वाईज पण आहेत, हे इथं टोटल आहे. तर तर हे बाकी सोडून द्या, आपण फक्त स्टाफ नर्सचं बघू, कारण खूप मोठं PDF आहे. ठीक आहे, ते किती 25 पेज आहे. तर बाकी सोडून द्या, आपलं फक्त स्टाफ नर्सचं बघू. बाकीच्यांना पण सेम राहील, अदर कोणी कॅडरचे बघत असतील तर सेम हेच राहील. मी फक्त स्टाफ नर्सचं एक्सप्लेन करून सांगतो. सगळ्यात पहिलं बघा, हां हे कोणतं, अकोला डिव्हिजन. ठीक आहे, हे अकोला डिव्हिजनचं आहे. काउन्सिलिंग रिपोर्ट आहे हा, ग्रुप C काउन्सिलिंग रिपोर्ट. आता ह्याच्यामध्ये आता हे कॅडर कोणत्या कोणत्या कॅडरचे, ते पोस्ट ॲडव्हर्टाईज, टोटल पोस्ट मेन्शन किती होत्या, कॅन्डिडेट कॉल, हे सेम सुरुवातीला तेच आहे.
ठीक आहे. हे बघा सर्वांसाठी हेच फर्स्ट कॉलम आहे पोस्ट मेन्शन इन ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे ॲडमध्ये जी DHSची ॲड निघाली होती, जी हे वाली जी ॲड होती. ठीक आहे. हे बघा हे अकोलाचं नाही ठाण्याचं आहे. हां, ठाण्यामध्ये टोटल जागा किती 15 होत्या मेल कॅन्डिडेटसाठी. स्टाफ नर्स आधी बघा शासकीय महिला 135 होत्या गव्हर्नमेंट मुलीसाठी. ठीक आहे. हे आपले जे ॲड होतं हे ठाणे सर्कलचंच आहे, हे पुणे सर्कलचं. तर हे जे ॲड आहे ते ह्या ॲडमध्ये मेन्शन असलेल्या पोस्ट. ठीक आहे. तर फर्स्ट कॉलम तो आहे की पोस्ट मेन्शनड इन ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यानंतर कॅन्डिडेट कॉल्ड म्हणजे बोलवले किती कॅन्डिडेट ह्याच्यासाठी DVसाठी सिलेक्शन झाल्यास. त्याच्यानंतर कॅन्डिडेट प्रेझेंट ॲक्च्युअल प्रेझेंट किती होते. त्याच्यात इलिजिबल फॉर स्क्रीनिंग ऑफ डॉक्युमेंटसाठी किती इलिजिबल झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट अलाव फॉर काउन्सिलिंगसाठी किती. त्याच्यानंतर ऑर्डर इश्यू किती जणांना ऑर्डर इश्यू केल्या आणि किती जणांच्या आणखीन पेंडिंग आहेत ऑर्डर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स खूप येतो आहे नंबरमध्ये, तर ते खूप जणांचा डाऊट होतं की सर नेमकं काय हे इतके कॉलम कशाचे आहेत, ते डिफरन्स काय येतो इतका. ठीक आहे. तर मी एक एक डिव्हिजनचं सांगतो तुम्हाला. समजा जसं हे एक्झाम्पल बघा ह्याचं हे कोणतं आहे अकोला डिव्हिजन. ठीक आहे. चला हे सेम सर्व डिव्हिजनचं हे अकोला गव्हर्मेंट, हे प्रायव्हेट, त्याच्यानंतर हे संभाजीनगरचं आहे, हे कोणता आहे ग्रुप C, हे कोल्हापूरचं आहे. ठीक आहे. तर मी पहिलं हे अकोलाचं एक सांगतो तुम्हाला. हे बघा स्टाफ नर्स गव्हर्मेंट, स्टाफ नर्स प्रायव्हेट. पोस्ट मेन्शन म्हणजे ॲडमध्ये किती पोस्ट मेन्शन होत्या, किती पोस्टची ॲड निघाली होती अकोला डिव्हिजनमध्ये. हे बघा नर्स गव्हर्मेंटसाठी 215 आणि 214. ठीक आहे प्रायव्हेटसाठी. तर त्याच्यामध्ये कॅन्डिडेट कॉल्ड. आता कॅन्डिडेट जे सिलेक्शन झाले त्याच्यानंतर बोलवले किती. आता हे बघा इथं 215 होतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 178. तर खूप जणांचं तेच मला कॉल येत होते की सर असं कशामुळे होतं, हे डिफरन्स कशामुळे इतका पडला आहे. ठीक आहे. हे काय असतं तर जसं एक एक्झाम्पल सांगतो की समजा हे 215 वगैरे 178 कशी झाली असतील. तर एक एक्झाम्पल 100 जागा आहेत समजा टोटल एखाद्या डिव्हिजनमध्ये. अकोलाच समजा आपण 100 जागा आहेत. त्याच्यापैकी 10 जागा समजा एक सर्व्हिसमॅनच्या आहेत, 10 जागा पार्ट टाईम ह्याच्या आहेत जे पार्ट टाईमसाठी रिझर्व आहेत. ठीक आहे. आता समजा हे 2 कॅन्डिडेट मिळणारच नाहीत. ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन कोणी नाही समजा. त्याच्यानंतर 10 जागा पार्ट टाईमसाठी आहेत पण ते कॅन्डिडेटच नाही, पार्ट टाईमचा कोणी कॅन्डिडेटच नाही. तर ठीक आहे ते बोलवणार कोणाला, बोलवणारच नाही. मग ते बोलवतील किती, 80 लोकांनाच बोलवतील ना. तर त्याच्यामुळे हे जो डिफरन्स पडलेला आहे ना तो हा पडलेला आहे की ठीक आहे एवढ्या पोस्ट मेन्शन होत्या पण इतक्यांनाच का बोलवलं. ठीक आहे. काही कॅन्डिडेटला कमी बोलवलं वगैरे ते म्हणत आहेत. काही कॅन्डिडेट म्हणतात जागा कमी झाल्या. हे ठीक आहे होतील जागा कमी जास्त झाल्या, काही ठिकाणी होऊ शकतात कमी जास्त, तो वेगळा पॉईंट. पण हा इतका डिफरन्स कसं काय पडला जे म्हणत आहेत ना ते हे असतं. समजा आता एक सर्व्हिसमॅनच्या 10 जागा आहेत 100पैकी आणि 10 जागा पार्ट टाईमच्या वगैरे आहेत. तर ऑब्व्हियसली ते कॅन्डिडेट बोलवणार का, तिथं कॅन्डिडेटच नाही तर ते बोलवणार कोणाला. तर बोलवतील किती फक्त 80 कॅन्डिडेट. तर त्याच्यामुळं हा डिफरन्स पडलेला आहे. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल आपण ह्याचंच बघत होतो अकोलाचं. पोस्ट मेन्शन होत्या समजा हे 215 214. कॅन्डिडेट कॉल ते बोलवले किती 168 164. त्याच्यानंतर कॅन्डिडेट प्रेझेंट. आता हे आले किती, आता हे 168तून आता 126. आता इथं का डिफरन्स पडला, आलेच नाहीत. जे समजा DMRला ऑलरेडी जॉईन आहेत ते मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट DHSला DVसाठी आलेच नाहीत. तर हे इथं डिफरन्स पडला आणखीन कॉलमध्ये. हे आता हे फर्स्ट डिफरन्स तर सांगितलं तुम्हाला कशामुळे पडलेला आहे. सेकंड डिफरन्स त्याच्यामुळं. त्याच्यानंतर इलिजिबल ऑफ अ डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंटमध्ये इलिजिबल किती कॅन्डिडेट राहिले स्क्रीनिंगसाठी. ठीक आहे. आता जे आले ऑब्व्हियसली आता जे आले ते आता DVला राहणारच ना. ठीक आहे. ते सेम. त्याच्यानंतर कॅन्डिडेट अलाव फॉर काउन्सिलिंग. समजा आता जे कॅन्डिडेट स्क्रीनिंगसाठी आले त्यांचं सर्वांचं डॉक्युमेंट ओके असतील. ठीक आहे. आता इथे समजा सेमच कॅन्डिडेट आहेत त्यांचं काही कमी नाही, जे डॉक्युमेंट काही एरर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांना काय करतील DV झालं. DV नंतर काय होतं काउन्सिलिंग तुमचं. ठीक आहे. काउन्सिलिंग म्हणजे तुमचं ते पोस्टिंग वगैरे चूज करणं त्याला काउन्सिलिंग होतं. तर DV झालं. DVमध्ये जर रिजेक्ट झाले तर कॅन्डिडेट आणखीन कमी होतील. जर नाही झाले तर ते काय होतील पुढे काउन्सिलिंगसाठी त्यांना अलाव केलं जाईल.
हे झाले काउन्सिलिंगला गेले. त्याच्यानंतर ऑर्डर इश्यूड. आता काउन्सिलिंगला अलाव केलं पण ऑर्डर इश्यू केल्या आणि काही पेंडिंग पण ठेवल्या. ह्याचं रिझन काय, पेंडिंग का ठेवल्या? तर जसं एक्झाम्पल जे सर्टिफिकेट हे केलेले आहेत व्हेरीफायले, जसं EWS असेल ते सर्टिफिकेट व्हेरीफायला पाठवले आहेत. स्पोर्ट्स असतील, प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, ठीक आहे, असे काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी ऑर्डर पेंडिंग ठेवल्या होत्या किंवा मध्येच याचा कॉर्पोरेशनचा, गव्हर्मेंट प्रायव्हेटचा जे महानगरपालिकेमधून जे पास आउट झाले त्यांचा जो इश्यू झाला होता ते त्यावेळेस पेंडिंग ठेवलेल्या. तर अशा काही ऑर्डर आणखीन पेंडिंग आहेत, ठीक आहे. तर ज्या पेंडिंग आहेत ते इथे मेन्शन केलेलं आहे परत. तर हे जागांचा जो असा डिफरन्स पडत गेलेला आहे तो ह्याच्यामुळं पडत गेलेला आहे. तर खूप जणांना तेच विचारत होते की सर नेमकं हे असं काय होतं, म्हणजे हे डिफरन्स कशामुळे पडत गेला आहे जागेचा. तर ते मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं की नेमकं ते कशामुळे डिफरन्स पडत गेलेलं असतं, ठीक आहे. चला आता इथं पण बघा हे सेम तसंच आहे. आता यांनी कॉमन रिझन फॉर पेंडिंग, अनदर डे घेऊन काउन्सिलिंग, ह्यांनी आणखीन एक एक्स्ट्रा कॉलम ॲड केलेला आहे संभाजीनगरमध्ये, पण ते ब्लँकच आहे, ठीक आहे. इथं पण सेम पोस्ट मेन्शन एवढ्या, त्याच्यापैकी कॅन्डिडेट कॉल्ड बोलवले इतके, त्याच्यानंतर कॅन्डिडेट प्रेझेंट आले इतके, तेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असणारं जे आले ते. त्याच्यानंतर काउन्सिलिंग किती जणांचं झालं, आता इथं बघा 70 होते, 66 काउन्सिलिंगला. आता इथं कमी का झाले, कारण DVमध्ये रिजेक्ट झाले असणार काही डॉक्युमेंट्समध्ये. जसं एक्झाम्पल समजा ज्यांनी प्रायव्हेट कॉलेजमधून पासआउट आहेत पण गव्हर्मेंटमधून फॉर्म भरला आहे ते रिजेक्ट झाले, किंवा समजा पार्ट टाईमवाले, ग्रॅज्युएट पार्ट टाईम, काही BSc कॅन्डिडेटने पार्ट टाईम, आपलं ग्रॅज्युएट पार्ट टाईम असं म्हणतात, तर BSc ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामुळे काही ज्यांनी पार्ट टाईममधून फॉर्म भरलेला आहे ते रिजेक्ट झाले. म्हणजे जे डॉक्युमेंटमध्ये रिजेक्ट होतात DVमध्ये, तर ते इथं बघा 70 होते पण DVमध्ये रिजेक्ट झाले. पुढे किती गेले काउन्सिलिंगसाठी, 66 गेले, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्डर इश्यू किती झाल्या, 48 आणि ऑर्डर पेंडिंग 18. तर हे त्याच्यामुळं असं हे झालेलं आहे, डिफरन्स पडत गेलेला आहे ऑर्डरमध्ये, ठीक आहे. हे कोणत्या विभागाचं आहे, हे कोल्हापूरचं आहे, ठीक आहे. तर कोल्हापूरचं पण बघा 133, 102 बोलवले, त्याच्यापैकी कॅन्डिडेट्स आले 82, बाकीचे DMRला असतील समजा. त्याच्यानंतर जे आले ते आता इलिजिबल तर राहतीलच, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेत ना, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफाय तर करणार, ते चेक करणार. 82ला 82 राहील. त्याच्यापैकी अलाव किती झाले काउन्सिलिंगला, 82 झाले. समजा डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम नाही. ऑर्डर इश्यू 71 केल्या, 11 पेंडिंग आहेत. कशामुळं, सर्टिफिकेट व्हेरीफायला वगैरे पाठवले ते ऑर्डर पेंडिंग राहतात. ते ज्यावेळेस सर्टिफिकेट व्हेरीफाय होऊन येतात त्याच्यानंतरच ते इश्यू करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर हे लातूरचं आहे, त्याच्यानंतर हे कोणत्या सर्कलचं आहे, हे नागपूरचं, ठीक आहे. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटने तर ही लिस्ट बघितलेली आहे. नसल कोणी बघितली तर हे PDF आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहे, त्याच्यावर पण टाकलेलं आहे. आणि राहिले पुढलं प्रोसेसचं ते पण मी सांगितलं आताच तुम्हाला की आणखीन 3-4 सर्व डिव्हिजन कंप्लीट नाही, त्याच्यामुळं आणखीन सेकंड लिस्टची प्रोसिजर कोणी केली नाही ते डायरेक्टरला कळवतील, त्याच्यानंतर सेकंड प्रोसिजर चालू करतील. आणि दुसऱ्या कॅडरचे पण चालू आहे DV वगैरे, तर त्याच्यामुळं ते काय फक्त एकच नर्सिंग कॅडरचंच आता, ठीक आहे. प्रत्येकाला वाटतं की हां लवकर झाली पाहिजे, आचारसंहितेच्या आधी झाली पाहिजे, ठीक आहे. प्रत्येकजण विचार करतं पण लगेच 2 आणि 4 दिवसामध्ये एखादी गोष्ट पॉसिबल पण नाही, कारण ऑदर कॅडर पण आहेत, त्यांना पण वाटतं ऑदर कॅडरला पण त्यांचे पण ऑर्डर मिळावं, ठीक आहे. तर ते पण आहेत, तर त्याच्यामुळं वेळ लागत आहे, पण तरी आचारसंहितेच्या आधी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तर याच्या रिलेटेड आणखीन जो काही अपडेट मिळेल किंवा परत मला जर वाटलं काही गरज पडली मी परत एकदा DD ऑफिसला आणखीन व्हिजिट करेन परत नंतर, आणि जी काही माहिती मिळेल ते तुम्हाला मी इन्फॉर्म करेन, ठीक आहे. बाकी जे काही अपडेट असेल ते मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकेन, ठीक आहे. याच्यात काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, मी जेवढं होईल तेवढं लवकर रिप्लाय करण्याचं पॉसिबल होईल तेवढं लवकर रिप्लाय करेन, ठीक आहे.